अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहानां वाचून मोठ्यांचा मोठेपणा नटिकेसाचा, पतिता विन परमेश्वराचा बोलबाला होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको. परिस लोहाला सोनेकरी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी, ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या, माधवा दास गणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकडीकर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहु असे. तैसानं मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकडीकर कथेकरी, त्याचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अतिद्वाड होता, कोणासही मारिला ता, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी चर्राटे वरच्यावरी स्थिर न राहे क्षणभरी, कधी करी कांतारी त्याने जावे पळून. खिंकाळे रात्रंदिवस वाईट घोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास श्रोतेत या घोड्याच्या. लोखंडाच्या साकड्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समयी राहिल्या टाकडी माझी विसरून. चर्राट्याने कसा तरी घोडा मंदिरा समोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रंबिले अंबरादेव, भीतांचे घुतकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघोडे बक्षा धुंडीती, पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाळे, कोठेही ना दृष्टी पुढे एकही माणूस रस्त्याने. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठायास, येथे झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असती, त्यांना सुधारण्या प्रतिसाद पुरुष अवतार घेती. ईशज्ञेने भूमीवर औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्या कारण, ते विद्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी चौपायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते, गणी गणी गणात बोते, या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका, बाते हा शब्द एका तेथे असावा निसंशय. बाय शब्दे करून घेतले पाहिजे मन, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको, त्या प्रत निराळा त्या तोची असे. गिन गिन गिनात बोते, कोणी गणी गणगणात बोते, ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्यासी ना आपले प्रयोजन, आपण कथेसी कारण, महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजन रूप साकडीने घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवांच्या अंतरी दास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसा पडता दृष्टीप्रत गोविंद बुवांच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपुल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिल्या शांत, हे न काही कळव येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पहा, या गेले तो एक माणूस दिसले, चौपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अतिनिकट येऊन पाहू लागले निरखुणी, तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मज लागी ये धवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थाच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यदारी शिरे ठेवले निर्धारी, अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन विघ्नांचे करतसा कंदन, याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाड अति, सर्वही त्याला भीती, तेथेच आलात गुरुमूर्ती, हरण्या त्याचा द्वारपणा. या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी, हा दुगण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून गेलो विकाया, कारण परीन कोणी घेईया. मी फुकटही लागलो द्याया, परीन कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केले द्या, हे झाले फार बरे. आम्हा कथेकरांचे घोडे पाहिजे गरीबसाचे, घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, त्रास न देई नाते.
ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन कृपा कटाक्ष करून पशुही जाणे आकळीला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबुवा दर्शनाशी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवाचा शेगावसी ठाऊक कसाचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंदबुवाही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा. गोविंदबुवा त्याशी बदले तुमचे म्हणणे मी ऐकेले माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भ्यावायचे कारण काही न उरले कोणासी. चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला सर्राटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परिणा लाविले त्यास तोंड घोड्याने एकाही. पहा संतांची केवळी शक्ती पशुयज्ञेत वागती पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंदबुवांनी समर्थाची. श्लोक पृथ्वी वृत्त अचित्य जगता प्रतिकृती तुझी न कोणाकडे असो खलई केवढा तव कृपेसु मार्गी वडे. उन्हे पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी शिरी सतत माझी अवरदस्त ठेवाजनी. अशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून जेवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापुराचे 2 गृहस्थ आले काही धरून हेत समर्थांच्या दर्शना. पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोकांती बर्फी खवा आपण गांजा नेऊ बरबा गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिरी ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासे ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजांची. तै स्वामी म्हणाले भास्करासी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोतरासी विसरती जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण करीते आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजनी धर्म सोडीला आचार विचार सांडिला ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करीती आणि हात हलवीत येथे येती अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्बळ तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण हा जगतचक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थांनी आता येऊ घेऊन चला गांजा गावातूनी. ऐसा विचार करून उठलेले गावात जाऊ लागले गांजा नवा भले ते महाराज बदले त्या. आता शिळ्या कडी प्रत का हा उगा आणिता उत सार काही किमपी आयात मी नहा पापलो गांजाला. आता अन्य गांजा प्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतू पुरती ही गाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अतिउत्तम परी कदान चुकवाने मग 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृणानी पती कर्पूर गौर ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्याची करा गांजा नावया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही एका श्रोते. आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पायी दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नीचा विचार एक पौष मासे निगती देख ओजासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोत सर्वे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयासी किचडलेला. मार्गे चालता ग्रामांतरी प्रत्येही जोडी फिरवी खेरी त्या जोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचर कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करीसाठी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे. आनंदी स्वामी जालनापुरी वंदून या जामनगरी जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबेजोगाईचे मोहरी बलेश्वर स्वामींचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातारा असे जे गडाच्या पायथ्याशी. मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहुचे भला श्री सज्जन गडाला नवमीच्या त्या उत्सवाशी.
यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे. त्याने श्री स्वामी समर्थाकाराने खराखराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता. दासनवमीचा उत्सव होता. परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्ष द्यायला गेली त्याच्या उलटून. मागवद्य द्वादशीस सोडून सज्जन गडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा. असं वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी. आले दुःखाश्रू लोचनासी. शब्द न त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्थ हे गुरुराया पुण्यवंता. माझे शरीर थकले आता वारी न पायी होईल. जरी बसून वाहनात येऊ सज्जन गळाते तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर आता पळू पाहे अंतर. परमार्थाशी शरीर निकोपादी पाहिजे. तरीच सर्व घडे काही. हे रामदासा माझे आई ही म्हणण्याची जरूर नाही. आपण सर्व जाणतसा. अशी प्रार्थना करून आणि जलाशयेस जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा ना होई हताश. नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी. माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपुल्या घरी. येईन मी नवमीला. तुला द्या दर्शन हे माने प्रमाण वचन. आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले. कांतीसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माग मासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा. मागवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन रात्रीच हरी कीर्तन. 2 प्रहरी ब्राह्मण भोजन. दुपारती अस्तमानाला. बाळकृष्णांच्या मनात विचाराची घोडत. पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी. उत्सव साह्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला करा. 9व्या दिवशी 2 प्रहारा घटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी. श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी. 9वी तिथी लक्षून. बाळकृष्णांच्या द्वारात रामाभिषेक चालला आत. लोक झाले विस्मित गजाननशी पाहून या. म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी. तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनिसाची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जन गडनिवासी याची आतुर होऊन ये ठाया. त्याचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे. ती वाणी असत्य नोहे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक. अहिल्या शळा राघवे मुक्त केली. पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी एकता उठली स्वाळी बाळकृष्णाची. पाहती जो येऊन द्वारी तो गजानाची नग्न स्वारी. अजन बाहू साजिरी उभी निजानंदामध्ये. करण्या केला नमस्कार तो रामदासा दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी. बाली त्रिपुंडी उभा साचा होता गोपी चंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले. नयनी संचले आनंदाश्रू. तो सेवेच दिसती गजानन. त्यांच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटी काहीच न. त्रिपुंडी श्रीचा जटाभार. पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पावे तो मागुती गजानन. अशी स्थिती झाली खरी. सिनेमाच्या खेळापरी घोटाळला असे अंतरी. कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासासी प्रेमे करून. नको गांगारू देऊ मन. तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जन गडी दिले वचन की दास नवमीस येईन मी बाळापुरा लागून. ह्याचे स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून एवढी चिंता मीच आहे रामदास. शरीरूपी वश्वास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई. वासासी जिरुणी तो पाही. ऐसा मुळी न भ्रमिष्ट होई. चालपाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरुणी हात. गजानन आले घरात. एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली. गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन घ्या या पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वऱ्हाड प्रांती. संशय मुळीन धरा चित्ती. तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननचे पूजन. गीतेचे हे आहे वचन. संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेवले अत्यादरी गजाननचे पायावर. महाराजा फुली लिला मीना समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली. न्यूनता काही नवरली. अर्भकावरी कृपा केली त्याने धन्य झालो मी. आता काही दिवस राहा या बाळापुरास. हीच आहे म्हणी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजन तर निघून गेले स्वामी शेगावासी भले. रस्त्याने नकोना दिसले. क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्रीदास गणुविरचित. श्री गजानन विजय नाम्य ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत. हेची इच्छा दास गणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु.
इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्यायः समाप्त।